आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त पुणे महानगरपालिकेच्या वतीने सर परशुराम महाविद्यालय मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या भव्य योग कार्यक्रमाला हजारो पुणेकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत निरोगी जीवनाचा संकल्प केला। पुण्यातील सर्वात मोठ्या योग उपक्रमांपैकी एक ठरलेल्या या कार्यक्रमात महापौर मंजुषा नागपुरे, खासदार मेधा कुलकर्णी, उपमहापौर परशुराम वाडेकर, आमदार हेमंत रासने, पुणे शहराध्यक्ष धीरज घाटे, अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे, निरासे उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते। सूर्योदयाच्या साक्षीने हजारो नागरिकांनी एकत्रितपणे योग साधना करत आरोग्य, तंदुरुस्ती आणि सकारात्मक जीवनशैलीचा संदेश दिला। नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग आणि योगाविषयीची जागरूकता यामुळे हा सोहळा पुण्याच्या आरोग्यप्रेमी संस्कृतीचा अविस्मरणीय क्षण ठरला। शहराच्या महापौर मंजुषाताई नागपुरे आहेत। ताई, काय सांगाल, आज आपण या ठिकाणी आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केलेला आहे आणि नागरिकांचा देखील याला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला आहे। काय आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्याचं कारण म्हणजे आज 21 जून आणि सगळ्यांनी म्हणजे भारत देशातनं पुढे हे जे काही आसनं योगासनं करायची आहेत किंवा ही जी साधना आहे ही खरं तर भारत भूमीचा वारसा आहे आणि हा संपूर्ण जगाला दिलेला गेलाय। तर आपण सगळ्यांनी हा उत्सव साजरा केला पाहिजे म्हणून आजचा हा कार्यक्रम मी इथे ऑर्गनाईज केला होता। सगळ्यांनी इथे चांगला प्रतिसाद दिला, सगळेजण आले, सगळे विद्यार्थी, सगळे वयोगटातली लोक, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी असतील आणि महानगरपालिकेचे कर्मचारी, जिल्हा प्रशासनाचे कर्मचारी असे सगळे होते, पोलीस होते। सगळ्यांनी खूप चांगला इथे उपक्रमाला साथ दिल्यामुळे चांगला कार्यक्रम झाला आणि वर्षभर आपण हा कार्यक्रम आपल्या घरात म्हणजे आपण वर्षभर स्वतःसाठी दिवसातले 20 मिनिटं काढून योगासनं करायची आहे, निरोगी राहायचं असा संकल्प आज आम्ही इथे केला। नागरिकांना काय सल्ला द्याल? मी नागरिकांना सांगेन की आपण स्वतः निरोगी राहण्यासाठी योगासन हा एक खूप चांगला उत्तम मार्ग आहे। आपण योग साधना करावी आणि रोज स्वतःसाठी वेळ काढावा। आपण जेव्हा निरोगी राहू तेव्हा आपलं पुणे निरोगी राहील, सुदृढ राहील आणि संपूर्ण देश सुद्धा निरोगी आणि सुदृढ राहील। धन्यवाद। पुण्यातील आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात आलेला आहे आणि उपस्थित मान्यवरांना आणि जे विद्यार्थी होते त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या माझ्यासोबत योग शिक्षिका मनाली देव आहेत। मॅम, आज आपण या ठिकाणी योग शिकवलेला आहे, काय सांगाल? आज मंजुषाताई नागपुरे आपल्या माननीय महापौर यांच्या पुढाकाराने आज इथे योग दिन मोठ्या प्रमाणात साजरा केला गेला आणि साधारण 4,500 ते 5,000 लोकांची उपस्थिती होती। आपला जो प्रोटोकॉल आहे गेले 12 वर्ष तोच प्रोटोकॉल आज आपण इथे घेतलेला आहे आणि या वर्षीची आपली थीम होती योगा फॉर हेल्दी एजिंग। त्या दृष्टीने आपण इथे सगळा गायडन्स केलेला आहे। प्रत्येकानेच योगाभ्यास रोज केला पाहिजे, दिवसात निदान 10 ते 15 मिनिटं वेळ काढून तरी आसन, प्राणायाम आणि मेडिटेशन हे करणं आवश्यक आहे, कारण शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्याची सध्या खूप गरज आहे आणि त्यासाठी आपल्याला योगाभ्यासच उपयोगी पडणार आहे। आपल्या वतीने देखील दररोज काय ऍक्टिव्हिटी केल्या जातात? माझं स्वतःचं माइंड अँड बॉडी योगा इन्स्टिट्यूट आहे, तर तिथे आम्ही रोज लहान मुलं आणि वयस्कर लोकांपर्यंतचा रोजचा योगाभ्यास घेत असतो। ओके, तर नक्कीच योगा केल्याने मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य मजबूत राहिलं जातं, यासाठी त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे। रामदास तांबे, रिपोर्टर टुडे न्यूज, पुणे। हॅलो, माझं नाव दुर्वा मनी जगदाळे आहे। मी मनाली मॅमकडे योगा शिकायला जाते। मला खूप बेनिफिट झाले, त्यांनी खूप छान योगा घेतात। मी रोज बॅक बेंडिंग माझं वाढलं आहे, फॉरवर्ड बेंडिंग माझा खूप छान योगा जातो आणि फ्रेश मूड वाटतं आणि मला अभ्यासात पण हे होतं, इम्प्रूव्हमेंट होतं योगामुळे। थँक्यू। आणि मी इतरांना पण सांगेल की योगा करा, रोज योगा करायचा असतो। थँक्यू। संजय बाबूराव शेटे, जनरल सेक्रेटरी महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन। आज या ठिकाणी योग डे हा फार मोठ्या भव्य प्रमाणात या ठिकाणी साजरा झाला। जगाला योगाची देणगी ही भारताने दिली आणि याचं जे महत्व आहे ते माननीय मोदी साहेबांनी ओळखलं आणि 12 वर्षापूर्वी आंतरराष्ट्रीय योग डे हा आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत पोहोचून त्याचा आज मोठ्या भव्य प्रमाणात साजरा करण्याचं त्यांनी सुरुवात केली आणि संपूर्ण भारतातच नव्हे तर संपूर्ण जगामध्ये हा योग डे साजरा केला जातो।
आता योग हा फक्त योगाभ्यास किंवा हेल्थ हे राहिलं नसून तो आता खेळ प्रकार म्हणून पण आता उदयास येत आहे. आताच गुजरातला अहमदाबाद येथे आंतरराष्ट्रीय योग स्पर्धा पार पडली. त्याच्यामध्ये जवळजवळ 79 देशांनी सहभाग घेतला आणि आता यावर्षी मुंबईमध्ये कदाचित कॉमनवेल्थ योग स्पर्धा पण घेण्यात येणार आहे. मी आज योगा दिनानिमित्त सर्व तरुण पिढीला, सर्व भारतीयांना, सर्व पुणेकरांना शुभेच्छा देतो. मी सदानंद जोशी. मी आता 72 वर्षाचा आहे. मी गेली 50 वर्ष सूर्यनमस्कार योग साधना 95% रेग्युलरिटी आणि कन्सिस्टन्सीनं करतो. आता जसं मोदी साहेबांनी सांगितलं की फिट राहणं हे एका अर्थाने देश सेवाच आहे, कारण तुम्ही त्यामुळे देशसेवेसाठी लोकांसाठी काहीतरी करू शकता. तर तो आदर्श आम्ही पाळतो आहोत आणि त्याबद्दल धन्यवाद सर्व भारतीयांना. योग दिनाच्या शुभेच्छा. आणि सावकाश खाली घ्यायचे. स्टार्ट. 1 2 1 2 1 2 2 1 2 3 4 1 2 3 4 1. ताट स्पाईन इरेक्ट. रोल युअर शोल्डर्स बॅक. खांदे मागे आणि हात आपण जिथे बसलोय त्या रेषेमध्ये सरळ खाली. ह्याच्यामध्ये तुमचा खांदा पूर्ण मागे जातो, त्यामुळे जी आपली अप्पर बॅक आहे ती स्ट्रेंथन व्हायला मदत होते. मांडीच्या आतल्या भागावर छान ताण बसणारे. बोटं इंटरलॉक करून पावलांना सपोर्ट करणार आहोत. मांड्या हलवायच्या नाहीयेत. आपल्याला 30 सेकंद स्थिर राहायचंय. डोळे बंद. घोटा पकडा. तुम्हाला जेवढं जमेल तेवढंच तुम्ही वाकायचा प्रयत्न करा. अलाइनमेंटवर फोकस करा.